व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीमची धावसंख्या आतापर्यंत टोटल 5 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. एक धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. सेकंड साठी कॉल. दुसरी धाव देखील पूर्ण होते. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 7 रन. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. तर एकच रन असेल. 1 शॉट. टोटल 6 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. वेग भन्नाट होता की का, परंतु दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा. आतापर्यंत 7 रन आपल्याला पाहायला मिळतात. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. बॅट्समन देखील या ठिकाणी बाद होतोय. चला नवीन बॅट्समन त्वरित मैदानाच्या आतमध्ये इंटर करा. पण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. वेग भरपूर चांगला होता, परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. डॉट बॉलची समाप्ती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. या सामन्यादरम्यान जो संघ जिंकेल तो थेट दिवाळी मस्तान ट्रॉफी 2025 या स्पर्धेमध्ये सुपर 3 मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला मात्र जरूर पाहायला मिळेल. लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. एक सिंगल पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक केल्यानंतर एका सिंगलच्या साह्याने आतापर्यंत 8 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल. या बॉलवर लॉफ्ट केलाय. आणि चौकार. या ठिकाणी चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकाराने आतापर्यंत 12 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. चला तर जे स्वयंसेवक आहेत, जे टीममेट आहेत दिवाळी मस्तांचे, त्या सर्वांनी आपण सीमारेषेचा ताबा घ्या. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. चला
या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय, परंतु रनआउटची संधी आणि बॅट्समन होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. चला नवीन बॅट्समन त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करा, कारण वेळ भरपूर प्रमाणामध्ये झालाय. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न तर जरूर आपल्याला पाहायला मिळते. एक धाव देखील पूर्ण होते, सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी, परंतु फिल्डर थोडासा दूरवर होता. फंबल झाला, त्याचा पुरेपूर फायदा घेतला. 2 रनच्या साह्याने 18 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला. या बॉलवर देखील बिगिट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे, परंतु रन मिळतील आणि आज चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकाराच्या साह्याने आतापर्यंत 22 रन चला फिल्डिंग दिवा संघ आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. उत्कर्ष दिवा टीम 22 रन झालेत आणि 23 रनचं टार्गेट असेल. CR पाटील फाउंडेशन, कुमार 11 तुर्बे या टीम समोर. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, फिल्डिंग त्वरित लावून घ्या. आणि टीम CR पाटील फाउंडेशन, कुमार 11 तुर्बे आपण आपले ओपनर बॅट्समन. 23 रनचं लक्ष आहे. एक ओव्हर मध्ये 23 रन कंप्लीट करायचे आहेत. चला तर 6 बॉल मध्ये करायचे ते म्हणजे 23 रन कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. आणि दिवाळी मस्तान ट्रॉफी 2025-2026 या पर्वामध्ये सुपर 3 मध्ये दाखल होणारा कोणता पहिला संघ असेल या प्रश्नाचं उत्तर देणार हे शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. ओव्हर द विकेट. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर बिग हिट केलाय. हा षटकार पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत. हा येतोय षटकार.
चला मॅच स्पीडली चालू करा. 5 मध्ये आता मात्र 17 करायचे आहेत. 5 बॉल आणि 17 रन. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केले. समीकरण बदलून गेले. 5 मध्ये करायचे ते म्हणजे 17 रन. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. एक धाव देखील पूर्ण होते. सेकंड साठी कॉल. दुसरी धाव देखील पूर्ण होते. आणि आता मात्र 15 रनची गरज. 4 बॉल आणि 15 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. वेग चांगला होता परंतु या क्षणाला लाईन चला तर पंच निर्णय कळवा. नो बॉल आणि फ्रेडची संधी. तर हर्षल +1 आहे का? तर चला 2 धावा या क्षणाला ऍड होतील. नो +1. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. जो ऑनफिल्ड डिसिजन असेल पंचांचा. चला नो +1. चला त्वरित फिल्डिंग तुम्ही लावून घ्या. चार बॉल मध्ये करायच्या म्हणजे 13 रन. फ्रीडचा बॉल. 4 चेंडू आणि 13 रन. 4 बॉल मध्ये 13 रनची गरज. या बॉलवर देखील विकेट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. 6 रन साठी हा येतोय षटकार. काय अप्रतिम. अंधारामध्ये देखील षटकार मारण्याची ताकद माझ्यामध्ये आहे असा निर्धार घेतलाय सध्याच्या घडीला. 3 बॉल आणि आता मात्र 7 रनची गरज. चला मॅच स्पीडली ऑन करा. चला फिल्डिंग लावून घ्या. 3 बॉल आणि 7 रनची गरज. बॉल मध्ये करायच्या 7 रन. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. चला 3 बॉल आणि 7 रन. 3 चेंडू आणि 7 रन. चला मॅच स्पीडली चालू करा. चेंडू आणि 7 रन. कंपल्सरी चेसिंग. पैसा वसूल सामना. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा स्वीट साऊंड. तर चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि आता मात्र समीकरण बदलून गेलं.
2 चेंडू आणि 3 रनची गरज. चला तर दिवाळी मस्तांग या टीमचे जे सदस्य आहेत, जे खेळाडू आहेत, त्यांनी आपण सीमारेषेचा ताबा घ्या. दोन मध्ये करायच्या त्या म्हणजे 3 धावा. आज जर हा सामना टीम CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे या टीमने जर जिंकला तर आज मात्र एक ऐतिहासिक विक्रम या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल मध्ये 23 रन करण्याचा विक्रम आज मात्र या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय की काय. दोन चेंडू आणि 3 रनची गरज. वेग चांगला होता परंतु या क्षणाला 1 रन मात्र जरूर ऍड होते. आता मात्र समीकरण बदलणे. 1 बॉल आणि रन मात्र पूर्ण करायचे आहेत, त्या म्हणजे 2 धावा. 1 बॉल आणि 2 रन. जर आज सामना आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. 1 बॉल आणि आता मात्र जिंकण्यासाठी 2 रनची गरज. कट केला आणि आज सामना जिंकलाय. आज एक नवा इतिहास टीम उत्कर्ष दिवा या टीमच्या नावावर 6 बॉल मध्ये 23 धावा डिफेंड केल्या आणि सुपर 3 मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरलाय या दिवाळी मस्तांग ट्रॉफी 2026 या पर्वामध्ये. परंतु तेवढंच चांगलं कौतुक करावं लागेल नमित पाटीलचं देखील, ज्या प्रकारे तो शेवटच्या क्षणापर्यंत लढला. अप्रतिम दर्जाची बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एक चांगलं प्रदर्शन नमितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं.